नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि आदर्श मानले जाणाऱ्या जोड्यांपैकी एक म्हणजेच आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी अखेर आपल्या वैवाहिक नात्यातून पूर्णविराम घेण्याचा निर्णय घेतला आहे। ही बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे। तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती। गेल्या काही वर्षापासून या दोघांमध्ये दुरावा असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात सुरू होत्या। दोघे एकत्र फारसे दिसत नसल्यामुळे आणि सोशल मीडियावर त्यांच्या हालचालीमुळे अनेक अफवा पसरवल्या होत्या। मात्र त्यांनी त्या काळात आपल्या खाजगी आयुष्यावर फारसे भाष्य केले नव्हते। आता मात्र आदिनाथ आणि उर्मिला यांनी अधिकृतपणे वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला आहे। या निर्णयानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केले आहे। आदिनाथ कोठारी आणि उर्मिला यांचे लग्न 2011 मध्ये झाले होते। या जोडप्यांना जिजा नावाची एकुलती एक मुलगी आहे। अनेक वर्षे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक आदर्श कुटुंब म्हणून ओळख निर्माण केली होती। मात्र काही कारणास्तव बिनसल्याने या दोघांचा घटस्फोट झालेला आहे। तर मित्रांनो, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या घटस्फोटाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट करून नक्की कळवा। मनोरंजन विश्वातील अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।